बाळांनो, एक गोष्ट लक्षात घ्या. आता 10वी आणि 12वीच्या परीक्षा आल्या, पण या 10वी 12वीच्या परीक्षांच्या काळामध्ये जर वासनेच्या आणि आकर्षणाच्या मोहजाळात जर तुम्ही गुंतून राहणार असाल ना, एक सोपं गणित फक्त तुमच्या समोर मांडून जातो. तुमच्या बापानं, अरे तो तुमचा बाप खऱ्या अर्थानं घरामध्ये 4 भावांचं त्याचं कुटुंब होतं. या 4 भावांच्या कुटुंबामध्ये घरामध्ये खायची अवस्था बिकट होती. म्हणून तो पाहता पाहता आपल्या जुन्नर, आंबेगाव, खेड, संगमनेर आणि पारनेरकडून या डोंगराळ भागातून मुंबईमध्ये आला. मुंबईत आल्यावर त्याला पहिली उपाधी दिली, ती म्हणजे घाटी. पण त्याला घाटी म्हटल्यानंतर त्यानं मान खाली नाही घातली. तो स्वाभिमानानं जगत राहिला, रात्रीचा दिवस करत राहिला आणि दिवसाची रात्र केली. माथाडीमध्ये कधी जाऊन पहा, सर्वात जास्त माझे घाटी सापडतील, कारण आमची माणसं कधी काम करायला कोणता लाजत नाहीत. खऱ्या अर्थानं कष्ट करून त्यांनी इथं 1 BHK आणि 2 BHK घेतले. तुम्ही ज्या पुरींमागे फिरताय ना, एक गोष्ट करा, आजपासून मी तुम्हाला सांगतो, तुम्ही बिंदास फिरा. पण फिरण्या अगोदर फक्त बापानं घेतलेल्या 1 BHK आणि 2 BHK चाळीतल्या एका खोलीचा 1 हप्ता भरून दाखवा आणि त्यानंतर ह्या गोष्टींकडे पहा. त्या बापानं रक्ताचं पाणी केलंय आणि त्या रक्ताचं पाणी करून आपल्याला वाढवलंय. ज्या शाळेमध्ये आपण शिकतोय ना, तिथं तुम्ही तिच्या नादामध्ये तुम्हाला पडले 40%, तुम्हाला पडले 40%, तिला पडले 90%. तिने घेतलं मेडिकलला ॲडमिशन, आपण आहे त्याच कॉलेजला राहिलो. शेवटी ती डॉक्टर झाली आणि शेवटी आपल्या आई बापानं 3 वर्ष जमलं नाही म्हणलं, याला गावाकडे काढून ॲग्रिकल्चर करेल तिकडं. त्यांनी तिकडं ऊस केला आणि एक दिवस तिचंच पोरग याला येऊन मामा म्हणलं. यानं खाली पाहिलं, डोळ्यातून पाणी उगळत होतं, पण त्यावेळेस त्या पाण्याची किंमत 0 होती. एकदा वेळ निघून गेली, आयुष्यात काहीच राहत नाही, काहीच राहत नाही. शहाणे व्हा.